नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. डिसेंबर पर्यंत कोणाला कोणा कंपनीकडून किती कामगार कपात होत होती त्याच्या संख्या आपण ऐकत होतो. आता जानेवारी संपलेली आहे. जानेवारीच्या फिगर सुद्धा आल्या आहे आणि त्याच्यामध्ये जवळ-जवळ 1,08,000 हून थोडेसे जास्त अमेरिकनांना नोकरी गमवायला लागलेली आहे. याच्यामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये Amazon आहे. अ, Amazon 16,000 त्यानंतर UPS म्हणजे युनायटेड पार्सल सर्व्हिस जी तिकडची एक नुसती कुरिअर कंपनी नाही तर ट्रान्सपोर्ट कंपनी सुद्धा आहे. त्यांनी जवळ-जवळ 30,000 जॉब कमी केलेले आहेत. त्यानंतरचा नंबर लागतो तो डाऊचा. डाऊनी जवळ-जवळ 4,500 जॉब्स कमी केले. हे ह्या व्यतिरिक्त म्हणजे हे 50,000 झाले. ह्या व्यतिरिक्त आणखी 58,000 जॉब्स सुद्धा कुठे ना कुठेतरी अमेरिकनांना गमवावे लागलेले आहेत. अर्थात ह्याच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये झालेली कपात जी आहे, ती कोणी सांगितलेली नाहीये. म्हणजे त्याच्यात ती अंतर्भूत आहे का? ह्याची मला कल्पना नाही. पण मुळातच तुम्ही जर का बघाल तर एक Amazon म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व्हिसेस फार अगदी गुड्स डिलिव्हरी पासून म्हणजे त्यांची ऑनलाईन शॉपिंग जसं आहे तसंच त्यांचे वेब सर्व्हिसेस आहेत. इतर अनेक गोष्टी Amazon करतं. तेव्हा त्यांनी जवळ-जवळ 16,000 जॉब्समध्ये कपात करावी आणि खास करून युनायटेड पार्सल सर्व्हिस, UPS ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे तिकडची आणि अतिशय म्हणजे 2 एक FedEx आणि UPS यांचा बोलबाला असतो अमेरिकेमध्ये पूर्ण. त्याच्यातल्या UPSनी जर का 30,000 जॉब्स हे कमी केले असतील, तर त्याचा अर्थ असा की वस्तूंची जी ने-आण आहे त्याच्यामध्ये प्रचंड कपात झाल्यासारखी आहे. कदाचित UPSनी स्वतःची कलेक्शन सेंटर्स सुद्धा कदाचित कमी केलेली असू शकतात. म्हणजे प्रत्यक्ष वाहतूक करणारे कर्मचारी कमी न करता फक्त कलेक्शन सेंटर्स मधून त्यांनी ही बचत केलेली असू शकते. परंतु त्याचे तपशील अजून बाहेर आलेले नाही. पण हा जो काही सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये एक वेगळी दिशा घडून येते. म्हणजे एक असं सांगितलं जातं, की साधारणपणे याच दरम्यान आता ह्या 3 कंपन्या ज्या मी म्हटल्या, त्यांनी इतके लोक 50,000 कमी तर केले. कदाचित अ, कमी ज्यांना अपेक्षा आहे सॅलरीची, अशांना घेतलं असेल, कमी पगाराची माणसं घेतली का? तर त्याच कंपन्यांनी केलेली जी भरती आहे, ती उणी-पुरी 5,900 म्हणजे 6,000 च्या पेक्षा कमीच आहे. म्हणजे 5,000 कमी झाले आणि साधारण 6,000 घेतले. असं जर का आपण म्हटलं तर तीही थिअरी बरोबर दिसत नाही. म्हणजे ह्यांना कमी करून कमी पगाराची माणसं भरती केली, असंही झालेलं दिसत नाहीये. या व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रामध्ये जानेवारीमध्ये जवळ-जवळ 22,000 ते 23,000 नव्या नोकऱ्या लोकांना मिळालेल्या आहेत. म्हणजे जशा ह्या कमी झाल्या तशा 22 ते 23,000 संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला दिसते. तेव्हा नेट इफेक्ट काय आहे तो आपल्याला नंतर समजेल आणि जशा त्या फिगर्स येतील तसं त्याच्यावर बोलता येईल. पण ह्याच्यातनं तुम्ही म्हणाल, की हे तर काय म्हणजे ह्या संख्यांमधून मला काय कळणार आहे? संख्यांमधून कळायचं असं आहे, की 2009 साली ज्यावेळेला आर्थिक संकट आलेलं होतं अमेरिकेवर 2008च्या ऑगस्टपासून सुरू झालं. त्यावेळेची जी जानेवारीतली फिगर आहे, तिच्यापेक्षा ही फिगर तिपटीने मोठी आहे. 2008 मध्ये आलेलं संकट हे फार मोठं संकट समजलं जातं. त्यावेळेला ज्युनियर बुश जे आहेत त्यांची दुसरी कारकीर्द शेवटाला आलेली होती म्हणजे संपत होती. ऑगस्ट महिन्यामध्ये हा क्रायसिस सुरू झाला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या असतील. शेवटच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा क्रायसिस त्यांना हँडल करावा लागला आणि नंतर नवे राष्ट्राध्यक्ष आले. पण त्याही वेळेला जी म्हणजे अनेक बँका कोसळल्या. सबप्राईम क्रायसिस झाला. सबप्राईम क्रायसिस म्हणजे काय? तर घराची कर्ज घेतलेली होती लोकांनी. ज्यांना ती कर्ज दिलेली होती, ते क्रेडिट वर्दी नव्हते. म्हणजे त्यांना खरं म्हणजे लोन देण्यासारखी त्यांची ऐपत नसून सुद्धा त्यांना कर्ज दिलं गेलेलं होतं. कारण सरकारने आपलं कर्जविषयक धोरण बदललेलं असल्यामुळे बँकांना तशी कर्ज देणं भाग पडलेलं होतं. अखेर त्यांना ती कर्ज फेडता आली नाहीत. काही ठिकाणी तर जे स्थिरस्थावर आणि सुखवस्तू अमेरिकन होते, त्यांनी 1 नाही, 2 नाही, 3-3 घरं घेतली आणि मग
घरांचे हप्ते थकले वगैरे अनेक तिथे कथा होत्या. त्याच्यातून जो क्रायसिस निर्माण झाला त्यातून बँकांमधली श्रीशिल्लक संपली आणि श्रीशिल्लक संपल्यानंतरचा क्रायसिस सुरू झाला. त्या काळामध्ये जितक्या नोकऱ्या गेलेल्या होत्या त्यानंतरच्या जानेवारीमध्ये म्हणजे आपण जानेवारी 2009 म्हणतो. त्याच्यात तिप्पट मोठी ही फिगर आहे. तेव्हा ह्याच्याकडे आपल्याला दुर्लक्षून बिलकुल चालणार नाहीये. भारतासाठी याच्यामध्ये काय आहे? म्हणजे अमेरिका आहे, त्यांची अर्थव्यवस्था आहे. तिथे हळू-हळू प्रचंड महागाई होताना दिसते आहे. सोन्याचे भाव वाढत आहेत आणि भाव वाढले आणि तसे क्रॅश पण झाले. आता त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ करू, की नेमके क्रॅश का झाले होते ते आणि त्याचा मलई जी आहे ती कोणी नेमकी उचलली ही सुद्धा एक मोठी रोचक कथा आहे मित्रांनो. तर हे सगळं जे चित्र आहे त्याचा भारतावर काही परिणाम होईल का? 3-4 कंपन्या सांगितल्या. Amazonचा आणि भारताशी संबंध आहे कारण Amazon भारतामध्ये जशी काम करते तसंच त्यांचा अनेक आउटसोर्सिंगचे जॉब सुद्धा इथे असण्याची शक्यता आहे. UPS बद्दल आपण तसं म्हणू शकत नाही. तिसरी डाऊ कंपनी. डाऊचा सुद्धा भारताशी तसा थेट संबंध नाही. पण जर का उरलेले 58,000 जे आहेत ते कुठे कमी झाले हे सुद्धा बघण्यासारखं आहे. अ, जेव्हा अमेरिकन कंपन्या स्वतः स्थिरस्थावर नसतील, त्यांना आपला टर्नओव्हर नीट राहील का नाही याची जेव्हा खात्री नसते, तेव्हा खर्चामध्ये कपातीला सुरुवात होते. आणि कपातीला सुरुवात झाली, की ते नोकरसंख्या कमी करायला सुरुवात करतात. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा असतो, की कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते आउटसोर्सिंग करतात का? म्हणजे आपले जॉब जे आहेत, ते जितके भारतातून करून घेता येतील तसं काही चाललेलं आहे का? तर त्यावरती ट्रम्प सरकारने सांगितलेलं आहे, की फारसं आउटसोर्सिंग त्यांना करता येणार नाही, कारण नवे-नवे कायदे येणार आहेत आणि ज्याच्यामुळे अशा प्रकारे कमी खर्चात इथून कामं करून घेण्याचं तंत्र जे आहे, जे आजपर्यंत कंपन्यांनी स्वीकारलेलं होतं, तसं कदाचित पुढे होणार नाही. आणि तसं झालं तर केवळ अमेरिकेमध्ये बेकारीची कुऱ्हाड कोसळेल असं नाही, तर भारतामध्ये सुद्धा त्याचा थोडा ना थोडा इम्पॅक्ट दिसेल. केवळ आउटसोर्सिंगचा प्रकार नाहीये. ज्या कंपन्या आता ही Amazon असेल, UPS असेल, हे ज्या पद्धतीने खर्च करतात, मग त्या खर्च असेल त्यांच्या आय-टी डिपार्टमेंटवर असेल किंवा त्यांना लागणाऱ्या इतर वस्तू असतील, त्याची खरेदी सुद्धा मंदावते लक्षात घ्या. आणि मग अशी आय-टीची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची किंवा मेंटेनन्सची कॉन्ट्रॅक्ट्स असतील, तर ती कॉन्ट्रॅक्ट सुद्धा भारतीय कंपन्यांना सुद्धा मिळेनाशी होतील. भारतीय कंपन्यांना इथे किंवा त्यांच्या ज्या ब्रांचेस अमेरिकेत आहेत, तिथे त्यांना मिळणार नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही बघाल तर एक प्रकारे अशा प्रकारे कुऱ्हाड कोसळणं ही चांगली गोष्ट बिलकुल आहे असं आपल्याला दिसणार नाही. ज्यावेळेला आपण म्हणतोय, की जवळ-जवळ 1,08,000 लोकांचे जॉब गेले, त्यावेळेला लक्षात घ्या ह्या लोकांच्या पैकी किती जणांनी घराची कर्ज घेऊन ठेवलेली असतील किंवा त्यांच्या डोक्यावरती इतर काही कर्ज असतील. ती कर्ज ते फेडणार आहेत कशी? आणि त्यांचे जर का कर्जाचे हप्ते थकले, तर तिकडच्या बँका काय करणार आहेत? म्हणजे पुन्हा एकदा आपण 2008 सारख्या परिस्थितीकडे जातोय का? अशी शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते. जर गृहकर्ज थकली, तर नॉर्मली बँका काय करतात, की त्या तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट करून देतात. म्हणजे ठीक आहे बाबा तुला $2,000 नाही ना भरता येत हप्ता, मग तू 1,500 तरी भर. असं करून ते थोडंफार टाळायचा प्रयत्न करतात. पण अगदीच ज्याचे जॉब गेलेले आहेत आणि पुढे जॉब मिळण्याची जर का शक्यता उरली नसेल, तर मात्र परिस्थिती अतिशय बेकार होऊन जाईल. तिसरी गोष्ट अशी, की अशा प्रकारे लोकांवरती कुऱ्हाड कोसळते आहे हे बघितल्यानंतर, आज जे लोक नोकरीमध्ये आहेत, ते आपला खर्च जो आहे तो आवर्ता घ्यायला सुरुवात करतात. कारण त्यांना खात्री नसते, की उद्या ही परिस्थिती माझ्यावर आली तर काय होईल? ते थेट बचत करायला सुरुवात करतात. कारण कधी ना कधीतरी मला असं झालं तर माझ्याकडे थोडी तरी कॅश उपलब्ध असायला पाहिजे, की ज्याच्याने मला आणखी काही महिने त्यावेळी तग धरून राहता येईल. जे माझे अतिशय महत्त्वाचे खर्च आहेत, निदान ते तरी मला निभावता येतील. अशी सगळा एक तो वातावरण तयार होतं. कुठलं वातावरण असतं ते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्साह
हा हळूहळू कमी होताना दिसतो, मावळताना दिसतो. तेव्हा 2009च्या तुलनेतल्या तिप्पट बेकारीची संख्या ही दुर्लक्षण्यासारखी नाही, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.